ज्या ज्यावेळी सामन्यामध्ये प्रत्येक चेंडू पडेल आपली मतं बदलत जातील आणि ती समोरच्या साईड स्क्रीनवरती GTCच्या माध्यमातून दाखवली जातील. कॅमेरामन साईड स्क्रीन थोडासा ब्राईट करून ठेवा. कॅमेरामन तो समोरचा साईड स्क्रीन थोडासा ब्राईट करा. ओके, आता दिसतंय समोर आपण पाहतोय 52% प्रेक्षकांना वाटतंय की हा सामना रत्नागिरी जिंकेल. 44% प्रेक्षकांना वाटतंय विदर्भ आणि 4% प्रेक्षकांनी मतं नोंदवलेत. अजून काही सांगता येत नाही. त्या तमाम क्रीडा रसिकांचं त्या प्रेक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन. ओव्हर टू प्रसाद परब. थँक्यू सो मच सिद्धिक आणि थँक्यू सो मच इर्शाद. खूप चांगली संकल्पना ते सातत्याने मांडतायत. स्क्रीन फक्त त्यांनाच दिसते, आम्ही अजून ती बघतोय. आमच्यासाठी ती इनव्हिजिबल आहे, अदृश्य अजूनही ती दिसलीच नाही मला आतापर्यंत. तर सामना पण सुरू करूया. आजच्या दिवसातला शेवट सामना अत्यंत महत्त्वाची लढत आहे. स्ट्रायकिंगला कृष्णा सातपुते, नॉन स्ट्रायकिंगला प्रथमेश पवार आणि पहिलं षटक घेऊन दीपक सज्ज होतोय. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न आणि ते ड्रॉप मिस्टेक. पहिल्या चेंडूवर गोलंदाजाने कमाल केली. कृष्णाला भाग पडला फटका खेळण्यासाठी, ज्याला इलिव्हेशन मिळालं नाही त्या फटक्यामध्ये. आणि तुम्ही बघतात बरोबर तो खेळाडू अपेक्ष फटका खेळण्याच्या प्रयत्नात आपण बघितलं त्या शॉर्ट कव्हरच्या खेळाडूकडे चेंडू निघून गेला आणि तिथे मात्र तो झेल ड्रॉप झाला. पहिल्याच चेंडूवर जीवदान. ज्या संघाने मात्र पहिल्या सामन्यात या संघासमोर पराभव पत्करल्यानंतरचे मात्र बाकी सर्व सामन्यामध्ये जबरदस्त कमबॅक केलं, त्या संघाने मात्र एक जबरदस्त उंची गाठली होती. आणि त्याच्या मुवमेंटला तुम्ही बघताय त्या खेळाडूकडनं होती ती चूक. पहिल्या चेंडूवर जीवदान मिळते, एकदा अंकित होते. स्ट्रायकिंग एंडला स्वतः संघ नायक येतोय, तो म्हणजेच प्रथमेश पवार. दीपक पुढचा चेंडू घेऊन प्रथमेश साडी. वेगवान चेंडू आहे, बॅक टू द बॉलर. हा चेंडूला स्क्वायर कट थोडासा कव्हर्समध्ये खेळायचा होता, मिड ऑफमध्ये खेळायचा होता, पण टायमिंग होत नाहीये. आणि नंतर बघितलं की क्रॉस बॅटेड शॉट, त्यामुळे बॅटच्या आतलीकडे घेऊन चेंडू बरोबर गोलंदाज दीपकच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू. धाव संख्या फक्त 1. थोडासा ओव्हरपिच आहे. चेंडू हवेमध्ये थोडासा सॉफ्ट हँडने चेंडूला एक्झिक्यूट केलंय, बॉटम हँडचा वापर केला. लास्ट मोमेंटला फटका शॉट तो चेक केला दी प्रथमेशने आणि एकदा अंकित करून खातं उघडलं स्वतःचं. धावसंख्या धाव फलकावर 2 धावा. कृष्णा सातपुतेने उल्लेख केला की उद्या राजस्थानचा दौरा आहे, त्यामुळे आज मला ही स्पर्धा खेळायची होती आणि प्रथमेशने सुद्धा त्याला इन्व्हाइट केलं, त्यामुळे खेळण्यासाठी तो सज्ज झाला. कृष्णाचा स्वतःचा संघ सुद्धा उद्या स्पर्धेमध्ये खेळेल. क्रॉस बॅटेड शॉट आहे, चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक जज करतोय वेगाने, चेंडूच्या खाली येतोय पण 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू लँड होतोय आणि तोपर्यंत स्ट्राईक येण्याची पुन्हा त्या संधी मिळते कृष्णाला. मगाशी मी आवर्जून उल्लेख केला गणेश दर्शना की कॅप्टनने ज्याप्रमाणे मत व्यक्त केलं ना, अशा कॅप्टनला सलाम आहे. 1 शॉटचा इशारा आहे, 1 शॉट. अशा कॅप्टनला सलाम आहे. मागच्या 16 वर्षाच्या करिअरमध्ये मी पहिल्यांदा असा कॅप्टन बघितला की धडधडीतपणे बोलला, स्वतःचं मत व्यक्त केलं, समोरच्या संघाचा रिस्पेक्ट केला. सध्याच्या काळामध्ये ही गरज आहे, रिस्पेक्ट. तुम्ही समोरच्याचा किती रिस्पेक्ट करता, क्रिकेटचा किती रिस्पेक्ट करता, याची गरज आहे. धावसंख्या धाव फलकावर 4 धावा. 4 नाही 3 धावा. फुल टॉस आहे, हवेमध्ये चेंडू पॉईंटच्या डोक्याने चेंडू एक्झिक्यूट केला आहे. डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडूच्या मागे 2 खेळाडू पण चेंडू थांबत नाहीये. सीमारेषे बाहेर पहिलाच चौकार कृष्णाच्या बॅटमधून. कृष्णाला रूम भेटला, लोअर फुल टॉस चेंडू होता आणि खूप सुंदररित्या एक्झिक्यूट करत असताना त्याला पॉईंटच्या डोक्यावरून काढलंय. धावसंख्या धाव फलकावर पुढे सरकले एकूण 7 धावा. 1 चेंडू अजूनही शिल्लक. 1 टू गो. इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट इज दॅट. त्याचा मॅग्निफिसंट शॉट, चाबूक चक्राप आणि चेंडू सीमाच्या बाहेर. षटकार. मगाशी आमच्या कमिटी मेंबर्सला एक चावी सापडली बाईकची. कोणाची असेल तर ती ओळख पटवून घेऊन जायची. कॉमेंट्री बॉक्समध्ये मागच्या 3 सामन्यांपासून इथेच आहे. तर एका षटकाकडे धावसंख्या 13 धावा धावफलकावर. सुरुवात चांगली झाली आहे.
कृष्णाच्या बॅटमधून आपण शेवटच्या 2 चेंडूत 2 मोठे फटके बघितले, एक चौकार आणि एक षटकार, आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 13 या धावसंख्येवर. दीपू रायना दुसरं षटक घेऊन येतोय. आतापर्यंत त्याने समोरच्याच एंडने दुसरं षटक हाताळलंय. मागच्या सामन्यात आपण बघितलं की 30 धाव्यांचं लक्ष होतं, लीलया पार केलं ते लक्ष महापुरुष पोलीस लांगांचा संघासमोर. आणि जे प्रेडिक्शन आम्ही दुसऱ्या मॅचमध्येच केलं होतं गणेश, तेच प्रेडिक्शन पाहायला मिळते. आपलं म्हणणं तेच चालू होतं, चर्चा ती सुरू होती की दुसरा सामना ज्याप्रमाणे आपण बघतोय साई रत्न विरुद्ध जिगर साई रत्नागिरी 2 या संघामध्ये होतोय, आणि हाच स्पर्धेचा शेवट सामना असणार आजच्या दिवसातला, आणि तेच घडलंय. दीपूज रायना गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईक एंडला प्रथमेश पवार. आज एकूण 6 सामन्यांचा शेड्यूल होता. 4 संघांमध्ये आपण बघितलं लीग मॅचेस. उद्यासुद्धा आपण तसं चित्र बघणार आहोत. एकूण 8 संघ असतील. 8 संघांच्या माध्यमातून प्रयत्न असेल आमचा जवळजवळ 8 सामने कव्हर करायचा. एका ग्रुपचे 2 सामने होतील, तर एका ग्रुपचे 6 सामने कव्हर करून एक संघ आम्ही पुढच्या फेरीसाठी क्वालिफाय करू एका ग्रुपमधून. दीपू राऊंड विकेट, नेहमीच तो राऊंड विकेटच मारा करता आहे राईट हँड बॅट्समनसाठी. शॉर्ट ऑफ लेंथ, अप्रतिम डिलेव्हरी, सुपर्ब डिलेव्हरी, सुपर्ब डिलेव्हरी. क्रॉस बॅटेड शॉट आणि स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता प्रथमेशचा, पण चेंडू बॅटचा काही संपर्क होत नाही. चेंडू बॅटच्या खालून वेगाने निघून येतोय. निर्धाव चेंडू, धावसंख्या 13 धावा. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप आपण बघतोय बिल्टअप होते कृष्णा आणि त्याचबरोबर प्रथमेशमध्ये. राऊंड विकेट, शॉर्ट ऑफ लेंथ, अजून एक सुले चांगला चेंडू, थोडासा दूर ठेवलाय, टप्पा थोडासा दूर ठेवलाय. चांगलं कमबॅक, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. प्रथमेश पवारला कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे, कारण बघतो आपण की रजनी क्रिकेट सुरू आहे, विद्युत प्रकाश झोतामध्ये सुरू आहे. आणि एक फरक आजच्या दिवसामध्ये गणेश असा आपल्याला पाहायला मिळतोय की मागचे 2 दिवस आपण बघितले की 10 नंतर पूर्णपणे मैदानावर ड्यू असायचं, ते ड्यूचं प्रमाण कमी झालंय, दव कमी आहे मैदानावर, त्यामुळे चेंडू सुद्धा वेगाने ट्रॅव्हल होतोय. पुन्हा राऊंड विकेट प्रथमेशच्या समोर. दोघांमध्ये चर्चा झाली, त्या चर्चेचं उत्तर पाहायला मिळत आहे. मॅग्निफिसंट शॉट फ्रॉम प्रथमेश पवार, सीमारेषे बाहेर, षटकार. चेंडूची मागणी पंच इथे करतायत बघा, लक्ष ठेवा. षटकार ठोकलाय प्रथमेशने पहिल्या षटकार, त्याच्या बॅटमधून एकूण धावसंख्या आपण बघतोय जी अंकित झाली धावफलकावरती 19 धावा. 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर कृष्णा स्वतःहून प्रथमेशला कॉल दिला, जवळ आला, चर्चा झाली, आणि त्या चर्चेचं उत्तर पाहायला मिळत आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा असे काही किस्से आपण बऱ्याच वेळा बघितलेत. इव्हन तुम्ही सचिन रमेश तेंडुलकरचं जर पुस्तक वाचलं, प्लेइंग इट माय वे, त्या पुस्तकात सुद्धा अशा काही गोष्टींचा उल्लेख झाला आहे, उलगडा झाला आहे. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर एका सामन्यामध्ये खेळत असताना एक गोलंदाज अप्रतिम आउटस्विंग टाकत होता, आणि चर्चा जी रंगली ती सचिन आणि राहुल द्रविडमध्ये की चेंडू जो टाकतोय आम्ही त्याच्यावर फटके खेळू शकत नाही, किंवा ते चेंडू कनेक्ट करू शकत नाही आहे, धावा येत नाही आहे, आणि ती रणनीती पाहायला मिळाली दोघांमध्ये. चेंडू जर आउट स्विंग टाकणार असेल तर मी अमुक अमुक दिशेला बॅट पकडीन, इन स्विंग असेल तर अमुक अमुक दिशेला बॅट पकडीन. आणि ही जेव्हा चर्चा सुरू झाली, नॉस्ट्रायकेला सचिन उभा होता, आणि तेव्हा मात्र धावा यायला लागल्या, आणि अचानक गोलंदाज सरप्राईज झाला की मागच्या काही षटकामध्ये धावा येत नव्हत्या आणि आता धावा कशा यायला लागल्या. तर सचिनच्या मुवमेंटवर तेव्हा लक्ष ठेवलं होतं, आणि ती मुवमेंट पाहायला मिळाली. नॉस्ट्रायकेकडनं कृष्णा आला, आणि चर्चा केल्यानंतर आपण षटकार बघितला. अवे फ्रॉम द बॉडी, चेंडू अवेमध्ये, आणि वॉट कॅच, 1000 रुपयाचं पारितोषिक. भावेश कडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल ते जॉन्टीला, आणि फलंदाज बाद प्रथमेश पवार बॅक टू द पवेलियन. पवारची विकेट मिळवली आहे. षटकारचं उत्तर ताबडतोब पुढच्या चेंडूवर देत असताना पॉईंटला मात्र हा भाग पडला फटका खेळण्यासाठी, आणि पहिल्या विकेटचं पतन. 1 विकेट डाऊन, कॅप्टन बॅक टू द पवेलियन, आणि 1 डाऊन बॅट्समन आपण बघतोय तो म्हणजेच अमोल भोसले.
शक्यतो आपण बघतो की सिद्दीक की कधी कधी फक्त एन्जॉय करण्यासाठी एखाद्या खेळाडूवर पारितोषिक लावलं जातं. त्यांना माहिती आहे की तो त्या कॅलिबरचा आहे, पण त्याच्याकडे तो असा झेल येणार नाही किंवा तशी तो फिल्डिंग करणार नाही. पण इथे मात्र तिसऱ्या सामन्यात हे दाखवून दिलं की मी झेल घेऊ शकतो, पण मी कौतुक त्या स्पॉन्सरसुद्धा करेन. झेल घेतल्यानंतर स्वतः भावेश मैदानाच्या बाहेर नाचत होता. तो खुश झाला, कारण मागच्या 3 सामन्यापासून आपण जॉन्टीकडे सहसा चेंडू आता येताना बघितलाय ग्राउंड स्ट्रोक, पण इथे मात्र बरोबर त्याच्या हातामध्ये झेल आला. तर फर्स्ट विकेट डाऊन, 19 ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकर असताना पहिलाच धक्का. माझ्यासोबत दर्शना पवार गुणसंख्येच्या भूमिकेत. पंचांनी सुद्धा खूप चांगली भूमिका तिसऱ्या दिवसामध्ये तिथे मात्र अदा केली आहे. अक्षय कोळंबेकर, अक्षय पाटील, विश्वनाथ लिंगायत आणि ऑल आमचे जे कॅमेरामॅन आहेत, टेक्निकल टीम आहे, त्यामध्ये गणेश भगत, संदीप मोरे, अक्षय कडू, कुणाल इंदव, विकास पवार, प्रवीण शिंदे. गुड जॉब. लास्ट मॅच ऑफ द डे. आजच्या दिवसातला हा शेवट सामना आहे. स्ट्रायकिंग याला पहिल्यांदाच अमोल भोसले, राऊंड विकेट गोलंदाज सज्ज. दीपू रायना शॉर्ट ऑफ लेंथ आहे, समोर एक्झिक्यूट केला आहे. हा त्याचा पॅटर्न स्ट्रोक आहे, समोर खेळणं पसंत करतो, हॅमरिंग शॉट खेळतो. ही त्याची खासियत आहे अमोल भोसलेची. एकदा मी त्या चेंडूर धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, एका धावेने खातं उघडलं अमोलने आणि धावसंख्या 20 धावा धावफलकावर. घणाघाती षटकार मी बघितले कालच्या दिवसामध्ये, जे त्याने बरोबर स्क्रीनच्या दोन्ही बाजूला एक्झिक्यूट केले होते. आणि त्याची खासियत आहे की समोर फटके खेळणं. स्ट्रायकिंग एंडला कृष्णा खूप वेळानंतर या षटकामध्ये स्ट्रायकिंग एंडला येतोय. आय थिंक हा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. मागचे 5च्या 5 चेंडू आपण बघितले. प्रथमेशने काही चेंडू खेळल्यानंतर आपण बघितलं अभयने अमोलने एक चेंडू खेळला. आउटसाइड एज अँड व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच इज दॅट. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स इन दिस ओव्हर. आणि काय गोलंदाजी केली या षटकात. 2 धक्के दिले, दोन्ही आघाडीचे फलंदाज तंबूत पाठवले आहेत. आणि व्हॉट अ कॅच इज दॅट. फलंदाज बाद. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झाले. थँक्यू भावेश. वचनबद्धता पाहायला मिळाली भावेशकडून. थँक्यू. पारितोषिक जे पहिल्याच सामन्यापासून त्यांनी लावलं होतं याच संघाच्या विरुद्ध, तेव्हा पहिलाच सामना खेळत होता जॉन्टी. जॉन्टी म्हणजेच रुपेश पाटील या संघामध्ये खेळतोय, पण जॉन्टी नावाने जास्त प्रसिद्ध आहे आणि त्याला 1000चं पारितोषिक भावेशच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. ते आमच्याकडे जमा झालं आहे. तर 2 षटकांचा खेळ जवळजवळ समाप्त होतो आहे. दुसरं षटक इम्प्रेसिव्ह राहिलं आहे, इम्पॅक्ट टाकणारं राहिलं आहे. आणि दुसऱ्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे. षटकार निश्चित आला आणि 2 विकेट्स मात्र पाहायला मिळाल्या षटकामध्ये. धावसंख्या धावफलकावर 20 धावा, 20. महेश बावळे नवीन फलंदाज. डावखुऱ्या त्याचा फलंदाज येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला 4थ्या क्रमांकावर. गोलंदाज सोमा येतोय. इथे मात्र काही चेंजेस पाहायला मिळते. स्ट्रॅटेजी चेंज केली आहे. आपण बघतो की सातत्याने दीपक तिसरं षटक हातात, तो सेकंड स्पेलमध्ये तो गोलंदाजी करतो. पण आता मात्र या सामन्यामध्ये जणू काही मैदानाचा अंदाज घेतला, स्ट्रॅटेजी चेंज केली आहे. दोन्ही आघाडीचे फलंदाज तंबूत पाठवल्यानंतर मात्र ही स्ट्रॅटेजी पाहायला मिळते की सोमाला आणलं तिसऱ्या षटकामध्ये. मागचं षटक आपण बघितलं 7 धावेंचं, 2 विकेट्स त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज दीपूचे. पहिल्या षटकात धावा आपण बघितल्या 13 आणि काय कमबॅक केलं दुसऱ्या षटकामध्ये दीपूने. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, अवे फ्रॉम द बॉडी, लांब ठेवलाय. पंचांकडे अपील. पंचांवर त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. चांगला चेंडू हाताला, गुड बॉलिंग. बघायचं आहे आत्तापर्यंत तरी आपण बघतोय की हा निर्णय पहिल्या चेंडूपर्यंत तरी चांगला ठरला आहे. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर सोमानं आणलंय. चांगलं कमबॅक या संघाचं. धावसंख्या 20, 2 गडी बाद. स्ट्रायकिंग एंडला अमोल. पहिला चेंडू बीट झालाय अमोल सोमाच्या गोलंदाजीवर. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. हा चेंडू रेड मध्ये होता. व्हॉट अ शॉट इज दॅट. चाबूक अँड चपराक चेंडू सीमाच्यावर फेकून दिलाय. षटकार.
सच अ मॅग्निफिसंट शॉट ऑफ लेन. तोंडासमोर येणाऱ्या चेंडूला काय भिरकावून दिलंय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. ट्रेडमार्क शॉट फ्रॉम अमोल भोसले. धावसंख्या 26. स्लोअर वन चेंडू होता पण काय शॉट आहे, काय पिकअप आहे, काय ताकद आहे, काय कनेक्शन आहे. आओ देखा ना ताव और बता दिया आते दाल का भाव. 6 रन. सर्व्हिस पहिल्या चेंडू निर्धाव टाकल्यानंतर असं वाटलं होतं कॅप्टनला की कुठेतरी निर्णय चांगला आहे, पण अमोल समोर गोलंदाजी करतोय आणि अशा मुवमेंटला 2 चेंडू त्याच्या रेंजमध्ये मिळाले आणि दोन्ही चेंडू बाहेर फेकून दिले अमोल भोसलेने. धावसंख्या 32 धावा धावफलकावर. दबाव आता मात्र असेल साईरत्न विदर्भ संघावर. पुढचा चेंडू. हो चांगला चेंडू आता आलाय. थोडंसं लेंथ कमी केली, गुड लेंथपेक्षा थोडासा मागे ठेवला चेंडू आणि तुम्ही आता थोडासा चेंडू गतीमध्ये परिवर्तन होत असताना मागे निघून गेला बॅटच्या वरून, तो म्हणजे अमोलच्या डॉट डिलिव्हरी. चांगलं कमबॅक. धावसंख्या काय माहिती 32. 2 अप्रतिम फटके आपण अमोलच्याच बॅटमधून बघितले. तो स्ट्रायकिंग एंडला आहे. स्लोअर वन चेंडू पण इथे मात्र दिशेवर नियंत्रण नाही आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात चेंडू ऑप्शनच्या खूपच बाहेर निघून जातोय. वाईटचा सिग्नल पंचांचा येतोय. कंपेअर टू लास्ट 2 डेज आपण बघतो की ड्यू थोडं कमी आहे मैदानावर, त्यामुळे धावा आपल्याला भरपूर पाहायला मिळतात आणि खास करून आपण बघतो की आजच्या दिवसामध्ये खुल्या गटातले संघ खेळत आहेत. ओव्हरपिच आहे, हा सुद्धा चेंडू फेकून दिलाय. आसमानी टोला षटकार. क्रिकेट विथ द रिस्पॉन्सिबिलिटी. 2 फलंदाज आघाडीचे लवकर बाद झाल्यानंतर जेमतेम धावफलकार आपण बघितलं 19 धावा होत्या आणि 20 धावा असताना आपण बघतो 19 धावा, एक फलंदाज बाद झाला, 20 धावा, एक फलंदाज बाद झाला, 20 धावा असताना 2 फलंदाज बाद झाले आणि नंतर मात्र जबाबदारी स्वीकारली आहे. गतीमध्ये परिवर्तन. स्लोअर वन चेंडू. ओ व्हॉट अ शॉट ऑफ द डे अँड शॉट ऑफ द नाईट. व्हॉट अ शॉट इज दॅट. षटकार. चारी षटकार घणाघाती. तर शेवट षटकार एक्स्ट्रा क्लास दाखवणार होता अमोल भोसलेचा. क्लासिकल शॉट. 4 षटकारामुळे धावसंख्येने अत्यंत वेगाने धावसंख्या आपण बघतोय पुढे सरकली आहे. एकूण अंकी झाल्या धावफलकावर त्या 45 धावा. मॅग्निफिसंट बॅटिंग. 2 षटकागर अवघ्या 20 धावा धावफलकावर होत्या. या षटका आपण बघतोय मैदानावर पण एक वाईट सुद्धा बघितला. तब्बल 25 धावांचं षटक सोमाचं पाहायला मिळालं. त्या षटकामध्ये आपण बघितलं की 2 विकेट्स मिळालेत. तो गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय. 2 विकेट्स घेतल्या ते म्हणजे गोलंदाज दीपू रायना 7 धावा खर्च करून, आणि तोच प्रयत्न होता म्हणून सोमाचं एक षटक त्यांनी इथे मात्र युटिलाइज करून घेतलं. आणि बघायचं इथे मात्र दीपू रायना कशा प्रकारे कमबॅक करणार. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक आहे मैदानावर 4थ्या क्रमांकावर महेश भाबळे. धावांना इथे मात्र अंकुश लावावाच लागेल. ज्याप्रमाणे घणाघाती हल्ले केलेत, बॅटिंग केली ती अमोल भोसलेने, खरंच वाखणण्याजोगी आहे. शॉर्ट ऑफ लेन थोडंसं बाहेर ठेवलं चेंडूला. गुड बॉलिंग. एक तर लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय, क्रीजचा वापर करतोय, अँगल करतोय चेंडूला. हो गुड बॉलिंग. काय चेंडू हाताळलाय. रायझिंग डिलिव्हरी. डिंग डॉंग वॉर्निंग बेल प्रश्न विचारून गेला चेंडू महेश बाबळेला. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये पुन्हा एकदा.
लेफ्ट हँडेड बॉलरच्या समोर लेफ्ट हँडेड बॅट्समन आणलाय चौथ्या क्रमांकावर प्रथमेशने. हा चेंडूला पंच केला, प्रतिम फटका गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. तिथे मात्र कोणी खेळू नाहीये, पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू थोडासा पॉज होतोय आणि 2 धावा इथे पूर्ण होतात त्या चेंडूवर. ऑफस्टोनच्या बाहेर चेंडू खूप सुंदर पंच पाहायला मिळाला. एक्झिक्यूट केला तो स्वीपर कव्हरला, चेंडू तिथे कव्हर होईल तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण करतो तो महेश. धावसंख्येत भर होती, धावसंख्येत धाव फरक 47. ग्राउंड स्ट्रोक जेव्हा जेव्हा आपण बघतोय तेव्हा तेव्हा आपली जर्सी खराब करून घेतोय तो म्हणजेच अमोल भोसले. चेंडू ड्राय करून देतो त्याच्या हातामध्ये, गोलंदाजाच्या हातामध्ये, जेणेकरून चांगला शॉट इथे मात्र एक्झिक्यूट व्हावा बॅट्समनकडून. 47 लॉस ऑफ 2 इन द 4th ओव्हर. चांगला चेंडू आता पुन्हा एकदा चांगला चेंडू. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. बॅट्समनपासून दूर ठरतो. बॅट्समन आपण बघतो की क्रीजच्या आतमध्येच आहे, तो कुठल्या प्रकारचं फुटवर्क दाखवत नाही असा फायदा उचलला आहे. आणि चेंडू शॉर्ट ऑफ लेंथवरनं थोडंसं मागे ठेवताना हलकासा आउटस्विंग करत असताना बाहेर काढला विकेट किपरच्या आतमध्ये. व्हेरी गुड डिलिव्हरी. चांगलं कमबॅक दीपू रायनाचं. या षटकात त्याचा प्रयत्न आहे की धावसंख्येला अंकुश लावला जाईल. आतापर्यंत त्यांनी चेंडू फेकलेत ते एकूण 3, 2च धावा खर्च केल्यात. कंजूस गोलंदाजी 3 चेंडूमध्ये आतापर्यंत. ओव्हरपिच आहे अपील पंचांकडे, पंचांना त्याचा काहीच इम्पॅक्ट नाही आहे. एकदा तिथे कंप्लीट झाले. पंचांचा इशारा लेग बाईचा अक्षय कोळंबेकर यांचा. धावसंख्या 48 धावा धावफलकावर. आणि षटकामध्ये पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला येतोय तो अमोल. कालच्या दिवसापासून आपण बघतोय की अमोल सातत्याने जेव्हा जेव्हा चेंडू आउटफील्डला जात आहेत, शेवट सामन्यात होता तोच त्याचा संघ खेळला होता आणि प्रत्येक वेळी त्यांनी चेंडू ड्राय करण्याचा प्रयत्न केला आपल्या जर्सीने. अठ्ठेचाळीस. नेक्स्ट बॉल फ्रॉम दीपू टू अमोल. स्लोअर वन चेंडू आहे, गतीमध्ये परिवर्तन, पिकअप शॉट, क्षेत्ररक्षक तिथे आहे पण बळून राहतील फक्त दर्शक. सीमारेषा बाहेर, षटकार. मधून फटकेबाजी करणं हा हातखंड आहे अमोल भोसलेचा. काल त्याच ठिकाणी आपण जवळजवळ 5 षटकार बघितले त्या 2 टॉवर्सच्या गॅपमधून. त्याचा फेवरेट झोन आहे. लिलया तो तिथे षटकार ठोकतो आणि त्याचबरोबर 50 धावा सुद्धा पूर्ण होतात. 50 अप आणि धावसंख्या धावफलकावर 54, 54 धावा. घणागती फल्ले घणागती फलंदाजी हा अमोलच्या बॅटमनना जवळजवळ 5वा षटकार आपण बघतोय मैदानावर. 100ली बॅटिंग काल सुद्धा आपण बघितलं की झेल 3 वेळा सुटले आणि काय फलंदाजी केली अमोलने कालच्या शेवट सामन्यामध्ये. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेन समोर एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे समोर, चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मी तिथे एकच धाव. एखाद्या धावसंख्या पुढे सरकते. एकूण अंक जर त्या 55. पहिल्या 2 षटकात फक्त 20 धावा धावफलकावर आणि नंतरच्या 2 षटकात तब्बल 35 धावा. हा कमबॅक आहे अमोल भोसलेचा. त्यामुळे त्याने ठोकले जवळजवळ 5 षटकार आणि काय बॅटिंग केली 100ली. मग बॅटिंग करत असताना आपण बघितलं की आघाडीचे फलंदाज कृष्णा तपुते चांगली बॅटिंग केली, चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. 12 धावांवर तो बाद झाला. त्यानंतर प्रथमेश सुद्धा लवकर तंबूत परतला, 1 षटकार त्याने ठोकला, 7 धावा त्याने बनवल्या आपल्या संघासाठी. पण इथे मात्र कालच्या दिवसातला जो संघनायक होता तो म्हणजेच गावखडी या संघाचा, त्या संघनायकाने मात्र 3रा क्रमांकावर येऊन घणाघाती हल्ले केलेत, फलंदाजी केली आहे आणि आपल्या संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलेलं आहे. 4 षटकावर धावसंख्या धावफलकावर 55, 54 ऑन स्कोर कार्ड. 55, 55 धावा. अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. अमोल मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. त्यामुळे संघ अपेक्षा करत असेल की मोर दॅन 70+ जाण्याचा ते प्रयत्न करतील. बघायचं निर्णय षटक आता मात्र कोणाच्या हातामध्ये देत आहेत गोलंदाज. केतन येतो नवीन गोलंदाज.
निर्णायक षटक घेऊन समोर जाईल तो स्ट्रायकिंग एंडला अमोल भोसले. ओव्हरपिच आहे, उडवलाय चेंडू, हेलिकॉप्टर उडवलाय. बघायचंय 2 खेळाडूंच्या गॅपमध्ये लँड होतोय आणि सीमारेच्या बाहेर बरोबर कुणाल निंदमच्या हातामध्ये चेंडू, चौकार. एक बाउन्स घेतल्यानंतर सेमी हेलिकॉप्टर शॉट आपल्याला बघायला मिळाला आणि तो लँड सुद्धा बरोबर स्क्रीनच्या समोर झाला आणि लँड झाल्यानंतर थेट तो चेंडू निघून गेला तो कुणालच्या हातामध्ये. चौकार येतोय चेंडूवर. या धावसंख्या धावफरकर 59. निर्णायक षटकाची सुरुवात चौकाराने झाली आहे. अहो क्रॉस बॅटेड शॉट आहे, चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने सीमारेषा बाहेर फरार, षटकार. गेली नव्हती पण त्या केतनला मात्र दिलेलं निर्णायक षटक. सरप्राईज पॅकेज. हवेमध्ये चेंडू आउटसाइड एज, एक धाव कंप्लीट आणि इथे मात्र बॅकअप नाही आहे. फेक चुकीची, स्ट्रायकिंगला अमोलला येण्याची संधी पुन्हा एकदा मिळते. चुका दुरुस्त कराव्या लागतील तुम्हाला लवकर, कारण धावसंख्या अत्यंत वेगाने पुढे सरकली आहे आणि अमोल भोसले पोहोचलाय वैयक्तिक 44 धावसंख्येवर. बघायचं स्पर्धेचं दुसरं दशक पाहायला मिळणार का. चव्वेचाळीस धाव्यांवर नाबाद खेळतोय स्ट्रायकिंग एंडला अमोल भोसले. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. तब्बल 6 षटकार ठोकलेत ते आतापर्यंत अमोल भोसलेने. अर्धशतक पाहायला मिळणार का बघूया. पुढचा चेंडू आउट आउट ऑफ स्टंप होता. चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतो डीपमध्ये. डीप पॉईंटला खेळाडू तिथे मात्र वेगाने पोहोचेल तोपर्यंत 2 धावांचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे मात्र सहज पूर्ण होत आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर इन्व्हाइट केलं आहे, चेंडूला एक्झिक्यूट केलं आहे. 2 धावा कंप्लीट झाले. धावसंख्या धावफरक पुढे सरकली आहे. एकूण ज्या अंकी झाले धावफरक आपण बघतोय 69. तर 46 वर खेळतोय तो स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. कुणाल इंदमने मात्र खूप चांगली उपमा दिली त्याला, अर्नॉल्ड ऑफ रत्नागिरी. मॅग्निफिसंट बॅटिंग. 69. लॉस ऑफ 2. ऑन साईडला प्लेस केलं आहे. शतशक लॉंग ऑनला आहे. एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. 2 धावांचा प्रयत्न फेक स्ट्राईक एंडला केली आहे आणि इथे दुसरी धाव सुद्धा सहज पूर्ण होणार. अमोलची विकेट जाऊ नये म्हणून पुन्हा एकदा मागे गेला होता महेश आणि बघितले की चेंडूची फेक थोडीशी चुकीची होते आणि त्याने सुद्धा स्वतःची धाव तिथे कंप्लीट केली. 2 धावा कंप्लीट करून धावसंख्या आपण बघतोय धावसंख्या 71. तर 48 वर जाऊन पोहोचलाय तो अमोल भोसले. पहिलं अर्धशतक या स्पर्धेत दीपकच्या नावावर आपण बघितलं. घणाघाती फलंदाजी केली. 2 अर्धशतक आपण बघितली या स्पर्धेमध्ये. दीपकने 12 चेंडू 56 धावा, 12 बॉल 50 धावा आणि सौरभ 18 चेंडू 56 धावा. फुलरलेनचा चेंडू आता आलाय आणि इथे अर्धशतक हुकलंय का हरकत नाही आहे. शेवट चेंडू निर्धाव जातोय पण आपल्या संघासाठी जबरदस्त एक अटॅकिंग बॅटिंग पाहायला मिळाली. 48 धावांची नाबाद इनिंग पाहायला मिळाली आणि काय बॅटिंग केली बघा. समोरचा खेळाडूसुद्धा, समोरचा संघसुद्धा ॲप्रिशिएट करतोय या खेळीला आणि ते मात्र निश्चितच जेव्हा डगआउटकडे तो वाटचाल करेल सर्व खेळाडू टाळ्याच्या गजरात स्वागत करतील. वॉट अ बॅटिंग फ्रॉम अमोल भोसले. घणाघाती 48 धावा, त्यामध्ये उत्तुंग 6 षटकार आणि म्हणूनच संघाची धावसंख्या 71 जाऊन पोहोचली आहे आणि तिथे मात्र 72 धावसंख्येचं लक्ष ठेवलं आहे सामना जिंकण्यासाठी. ते म्हणजेच साईरत्न विदर्भ या संघासमोर.
खूप चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये 14च्या सरासरीने तब्बल 71 धावा कुठल्या मैदानावर 14.20च्या गतीने आणि 72 धावसंख्येचं लक्ष ठेवलं मैदानावर. मात्र 14.40च्या गतीने मात्र धावा जमवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. आणि बघायचं आहे या धावसंख्येचा पाठलाग आता मात्र कशा प्रकारे करणार, कारण 2 षटकावर फक्त 20 धावा त्या धावफलकावर आणि त्यानंतर आपण बघितलं की तब्बल 51 धावा 3 षटकांमध्ये 17च्या गतीने कुठल्या. यामध्ये आपण 3 षटकं जी आपण बघितली मैदानावर त्यामध्ये एक षटक आपण दीपू वर्माचं सुद्धा बघितलं. त्या षटकात त्याने जास्त काही धावा खर्च केल्या नाही, 6 धावा नंतर त्याने खर्च केल्या होत्या. 2 षटकामध्ये त्याने 16 धावा खर्च केल्या आणि विकेट त्याला 2 मिळाल्या. पण सोमाचं जे षटक तिसरं षटक त्या षटकामध्ये मॅच लाईक कलाट वेगळी काढण्याची मिळाली, तिथून मात्र सामना सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही आहे. त्या षटकात त्याने 25 धावा खर्च केला. त्यानंतर केतन जाधव हा एक नवीन गोलंदाज वापरला गेला जो मात्र या स्पर्धेमध्ये लीगमध्ये एकदाही त्याने गोलंदाजी केली नव्हती. त्याने थोडा धावा खर्च केला आणि अशा मुवमेंटला आपण बघतोय की मागच्या 3 षटकांमध्ये आल्या त्या तब्बल 51 धावा आणि इथं मात्र आता लक्ष ठेवलं आहे ते एखादा धाव कंप्लीट करून 72 धावांचं बघितलं. 72 धावांचा पाठलाग इथे कशाप्रकारे केला जाईल. कार्यसम्राट चषकामध्ये पुन्हा एकदा मी तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करतो आणि लगेचच आम्ही विषय वळतो पुढच्या इनिंगकडे. त्यातपूर्वी सर्व आमच्या ऑफिशियलचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी GTC लाईव्हचे सर्व आमचे टेक्निकल टीम, स्कोरर, आमचे सर्व कॅमेरामॅन सर्वांचा मनपूर्वक आभार. त्याचबरोबर गुणसंग्राहकाच्या भूमिकेत दर्शना पवार यांचा सुद्धा मनपूर्वक आभार. माझ्यासोबत यांनी मात्र मला साथ दिली आजच्या दिवसामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा तिसऱ्या दिवसामध्ये ते इर्शाद बागवान आणि सिद्दीक मेमन यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमचे DJ ऑपरेटर ओम साई साऊंड सर्व्हिस यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. आमचे सर्व पंच, तिन्ही पंचांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आजच्या दिवसामध्ये. आणि खास करून आमच्या क्युरेटर्स, आम्ही क्युरेटरचं नाव सहसा आम्ही घेत नाही आहोत, पण त्या क्युरेटरांचं खरंच मनपूर्वक आभार, कारण त्यांनी मात्र खूप सुंदररित्या खेळपट्टी ते बनवली आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आणि खूप चांगलं मैदान त्यांनी डेव्हलप केलं आहे. त्याबद्दल आमच्या त्या सर्व माळींचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करून थोडासा थांबतो, तुर्तास थांबतो आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतो. जेव्हा दुसरं सत्र सुरू होईल आपण ऐकूया सिद्दीक मेमनचा आवाज. धन्यवाद. निश्चित आज आपण बघितलं तर सौरभ कौशिक यांचा वाढदिवस देखील आहे आणि निश्चित सौरभ कौशिक कोण आहेत जे आमचा आवाज तुमच्या कानावरती पोचवत आहेत, जे आमचा आवाज निश्चित लाईव्हवरती पोचवत आहेत, ते DJ ऑपरेटर ओम साई साऊंड सर्व्हिसचे अर्थातच सौरभ कौशिक यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या कार्यसम्राट चषक 2022च्या वतीनं आणि माझ्या वतीनं आमच्या ऑफिशियल टीमच्या वतीनं संपूर्ण जमलेल्या प्रेक्षकांच्या वतीनं सौरभ कौशिक आपल्याला वाढदिवसाच्या लाख 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 शुभेच्छा. आणि आज बघितलं तर डीजे त्या ठिकाणी उभारण्यात आला आहे, त्याच्या मागे त्याचे मित्रपरिवार यांच्याकडून त्याचा वाढदिवस साजरा केला जातो आहे आज या स्पर्धेमध्ये. त्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मॅचकडे जाणार आहोत. फार महत्त्वाची लढत मैदानामध्ये आहे. जिगर साई रत्नागिरी 2 विरुद्ध आपण बघितलं तर साई रत्न विदर्भ यांच्या दरम्यानची लढत आहे. साई रत्न विदर्भ संघाला एकंदरीत 72 धाबांची गरज आहे. 30 चेंडू 72 धाबा. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत है. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का इस टूर्नामेंट के अंदर स्वागत करते हैं. आने वाले मेहमानों का स्वागत है. आज की रात का ये आखिरी मुकाबला है. प्रारंभिक बल्लेबाज 72 का पीछा करने के लिए स्वप्निल और आसिफ मैदान के अंदर है. विदर्भ की तरफ से साई रत्न, विदर्भ की तरफ से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सागर आए. पहली गेंद टप्पा करने के बाद एक बार फिर उछाल देते हुए गेंद रफ्तार ज्यादा थी इस गेंद के ऊपर. अमूल भोसले की बात की जाए तो आज इनको रोकने वाला कोई नहीं है. अमूल भोसले बता रहे गए आज की रात का एक बार फिर देखिए, आज का सूरज हमारा है, कल किसने देखा है. शानदार खिलाड़ी, गजब के खिलाड़ी है. विकेट के पीछे भी काम अच्छा करे. बल्लेबाजी की तो 48 रन बनाए हैं. सागर कामली प्रारंभिक गेंदबाज, मुख्य गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर इस ओवर की अगली गेंद शानदार है, दमदार स्ट्रोक है, ऑन साइड पर कहते हैं गजब का स्ट्रोक है. गेंदबाज की बार ब्यूटीफुल शॉट.
जड़ा के गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया छक्का। कमाल का स्ट्रोक मैदान के अंदर। स्क्वेयरली की तरफ जो दर्शक है वो कैच लेने की कोशिश कर रहे थे। इस ओवर की अगली गेंद एक बार फिर क्रॉस द स्टंप चलेगा ऑन साइड पर, गेंद में खिलाड़ी तेजी के साथ आते हुए मिड विकेट पर खिलाड़ी थे, लपक लिया कैच। अमोल वहां पर थे, आसानी वाला कैच बना लिया, विकेट का बंधन करने वाला गए। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर विकेट। एक तेरी एक मेरी, 100 सोनार की एक लोहार की। स्वप्निल बैक टू पवेलियन, शानदार कैच फील्डर द्वारा। बैक टू पवेलियन स्वप्निल आते हुए। पहली गेंद बिंदी गेंद आई, दूसरी गेंद पर छक्का, तीसरी गेंद पर विकेट। सागर कामले मैन फ्रॉम लांजा, लांजा के रहने वाले खिलाड़ी हैं, मगर अंतरराष्ट्रीय दर्जे का टैग इनके पीछे लगा हुआ है, क्योंकि इन्होंने टेनिस बॉल का क्रिकेट दुबई में जाकर भी खेला गया। वो खिलाड़ी सागर कामले आज इस लांजा के ऐतिहासिक टूर्नामेंट के अंदर खेल रहे हैं। इस टूर्नामेंट के अंदर अगर बात की जाए तो आज की रात के अंदर एक ओवर इन्होंने मैडन ओवर भी किया गया है, और टूर्नामेंट के पहला मैडन ओवर करने का खिताब सागर कामली के पास है। स्ट्राइक एंड पर अब जाकर नए बल्लेबाज दीपू रैना मैदान के अंदर आए हैं। स्ट्राइक एंड पर दीपू रैना, नॉन स्ट्राइक एंड पर आसिफ। इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट, पटकी भी गेंद बल्ले के ऊपरी से पर लगी गया है, खिलाड़ी काफी दूर है। गौरव नागवेकर एक बार फिर टिकट टप्पा खाने के बाद गेंद को एक बार फिर शरीर झोंक दिया था आगे की तरफ, गेंद को लाते हुए एक रन मुकम्मल करने का मौका दोनों बल्लेबाजों के पास था। दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया। एक रन के साथ 4 गेंदों का खेल मैदान के अंदर फिलहाल में समाप्त हुआ। 4 गेंदों के बाद रन संख्या 7 रन, 1 विकेट के नुकसान पर मैदान के अंदर दीपू रैना और आसिफ ये खिलाड़ी मैदान के अंदर है। लगातार फील्डिंग के जमावट में तब्दील आ रहे प्रथमेश पवार को आप देख रहे हो, थोड़ी सी फील्डिंग की जमावट में तब्दील आ रहे। पावर प्ले का ओवर मैदान के अंदर, मैंडेटरी पावर प्ले, पहला ओवर पावर प्ले का चल रहा है। सागर कामनी को पहले ओवर के अंदर बुलाया गया है। फील्डिंग करने वाली टीम की बात की जाए तो जिगर साई रत्नागिरी 2 की टीम मैदान के अंदर आज आखिरी मुकाबला खेल रही है साई रत्न विदर्भ के खिलाफ। इस ओवर की अगली गेंद बैकफुट पर चले गए थे, कट करने की कोशिश। आसिफ एक बार फिर दिखे, पॉइंट की तरफ खेलना चाहते थे। यहाँ से अगर बात की जाए तो इतना अच्छा स्ट्रोक नहीं था। महेश बाबले तेजी के साथ गेंद के नीचे गए, जब तक एक रन चुराने का मौका दोनों बल्लेबाजों के पास था। 1 रन के साथ रन संख्या में इजाफा, रन संख्या कुल मिलाकर स्कोर कार्ड के पर अभी भी 8 रन। विकेट की बात की जाए तो 1 विकेट के नुकसान पर पहला विकेट स्वप्निल का गिरा गया है। पहले पारी का खेल समाप्त होने के बाद दूसरी पारी का खेल चल रहा है। शानदार गया ऑन साइड पर खेलते हुए, डीप फाइंडिंग पर खिलाड़ी काफी दूर है। महेश बाबले के सर के ऊपर दिखे जाते हुए फील्डर ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौबा। गजब का स्ट्रोक मैदान के अंदर 4 रनों के लिए। हाथ पीछे जाकर रोकने की कोशिश की, मगर इनके सर के ऊपर दस्तक देती हुई गेंद बाउंड्री लेके बाहर गई है। गजब का स्ट्रोक, मच नीडेड बाउंड्री फॉर बैटिंग साइड। पहले ओवर में पावर प्ले में साई रत्न विदर्भ ने 72 का पीछा करते हुए 12 रन बनाए। 1 विकेट के नुकसान पर अभी भी जीतने के लिए 60 रनों की जरूरत है। 24 गेंदों का खेल बचा हुआ है, जीतने के लिए 60 रन बनाने हैं। सामने घना अंधेरा है, चीर कर रास्ता बनाना है। सामने खाई है, छलांग लगानी है। इस मैच में जी जान लगाना है। मैदान पर चल रहा है घमासान। इस पड़ाव को जीतने के लिए खिलाड़ी लगा रहे जी जान। अगर जीतते हो तो आगे का रास्ता है, हारते हो कार्य सम्राट टूर्नामेंट का सपना चूर होने वाला है। हर किसी ने इस टूर्नामेंट को जीतने का सपना देखा है, मगर किसी एक के हाथ में इस टूर्नामेंट जीतने की रेखा है। शानदार टूर्नामेंट। अमूल भोसले दूसरे ओवर के अंदर गेंदबाजी करने के लिए तैयार होते हुए, पावर प्ले का ओवर लेकर दूसरा ओवर अमूल भोसले। ओहो लाजवाब है, लाजवाब है। रफ्तार अच्छी के, लाइन अच्छी के, टप्पा अच्छा के, ठिकाना बिल्कुल सही है। विकेट के बीच में समाप्त करने की कोशिश, टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल लेते हुए गेंद प्रथमेश पवार विकेट कीपर के दस्तानों में जाते हुए। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है। दूसरे ओवर की पहली गेंद पर बिंदी की मोहर लगाई कॉम्बॉक्स इनकी तरफ से। अमूल भोसले तैयार।
शानदार एजेंट में गेंद और लाजवाब भिंडी करने की कोशिश थी, हाथों को शायद लगने के बाद एक बार फिर मिडॉन और मिडॉन के बीचों बीच आते हुए सागर कामले तेजी के साथ जब तक फील्ड करते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया। रन संख्या खुद मिलाकर 13 पर पहुंचे गए। ओवर की बात की जाए तो ओवर फिलहाल में दूसरा ओवर पानी का चल रहा है। जीतने के लिए अभी भी इस मैच के अंदर 22 गेंदों का खेल बचा हुआ, 59 रन की जरूरत है। रात का समय है, कई लोगों को एक बात फिर देखी है, यहां से अगर बात की जाए तो लगभग एक बजने की तरफ काटा जा रहा है और एक बढ़ के एक के ऊपर चला गया है। 2 बजने के लिए आए हैं, कई लोगों को नींद आ रही है, मगर एक तरफ जो खिलाड़ी है ना दीपू रैना, मुझे ऐसा लग रहा है कई लोगों को ये जगा सकते हैं। इनके पास काबिलियत, इनके पास क्षमता है और अमूल भोसले ने पहले इनिंग के अंदर कई लोगों को जगाने का काम किया है। रन संख्या खुद मिलाकर स्कोर कार्ड के पर आप देख रहे हैं 13 रन 1 विकेट के नुकसान पर राइट अप ओवर द विकेट। पटकी भी गेंद है, ऑन साइड पर खेलना चाहते हैं, शॉट इतना अच्छा नहीं किया, अंपायर के पास अपील करते हुए उंगली ऊपर, यानी दूसरे विकेट का पतंग करने वाला गए। दीपू रैना भी बैक टू बबल लगाने बने गए। झटका नंबर दूसरा लगता हुआ विदर्भ की उम्मीद टूटी हुई, गाने का समय आ रहा है, गौन सफलता मिली है। जब तो क्या कमाल के गेंदबाजी कर रहे, पहली गेंद बिंदी, दूसरी गेंद पर 1 रन, तीसरी गेंद पर शिकार। अमीर ने अब तक 3 गेंदों में 1 रन दिया, 1 शिकार किया गया है। आपने किया गया 1 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएंगी बेकार। पहले पारी के अंदर आपने जड़े गए 48 रन और अमूल कह रहे गए कार्य सम्राट चषक 2022 के अंदर हम भी है रंग भरने के लिए तैयार। पहले एक बार फिर देखिए, अगर बात की जाए तो गांवकड़ी को लेकर सेमीफाइनल में पहुंच चुके गए। शानदार मैच है। आने वाले टूर्नामेंट के बारे में भी चर्चा करने वाले, आने वाला टूर्नामेंट 13, 14, 15 को फिनाली में अवाशी के अंदर एक बड़ा टूर्नामेंट लोटे चषक 2022 भी आ रहा है, उसके ऊपर भी फिनाली में नजरें रहेंगी। 1 लाख का टूर्नामेंट है। हमारे कॉम्बोस की तरफ साई लिंगायत ये भी जुड़े हुए, इनका भी हम तहे दिल के साथ स्वागत करते हैं। इस ओवर की अगली गेंद शानदार के बल्ले के बीचों बीच, मगर टाइमिंग अच्छा नहीं, हवा में के सागर कामली गेंद के नीचे लपक लिया कैच। दूसरी गेंद पर दूसरा शिकार, बैक टू बबेलन सोमा को जाना पड़ेगा। गोल्डन डक का शिकार होते हुए आने के साथ वापस भेजा गया, एक बार फिर आउट का इशारा होता बा। बघितलं तर आजच्या या स्पर्धेला सदिच्छा करता आपण बघतोय आमच्या ज्या पद्धतीने GTC लाईव्हची का टीम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये काम करते, त्याच पद्धतीनं कोकणामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये SSR नेटवर्क जे कार्य करत असतात त्याचे साई लिंगायत आमच्याबरोबर जुडलेले आहेत। साई लिंगायत, आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आज लांजाच्या ऐतिहासिक मैदानामध्ये साई आमच्याबरोबर जोडलेले आहेत आणि त्याने देखील खूप चांगलं कार्य केलेलं आहे। कारण ज्या पद्धतीनं आपण बघितलं तर आमची ग्लोबल टेनिस क्रिकेटची जी टीम आहे ह्या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने कार्य करते, त्याच पद्धतीने कोकणामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये साई लिंगायत हे देखील खूप चांगलं कार्य करते, त्यांचं देखील आगमन आजच्या रात्रीमध्ये झालेलं। साई, आपला पुनश्च एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे। मैच की तरफ एक बार फिर जाएंगे, 2 गेंदों में 2 शिकार किए, हैट्रिक ऑन। हो, रक्षात्मक ढंग के साथ खेलने की कोशिश, एक बार फिर पीछे की तरफ गेंद जा रही है। जब तक खिलाड़ी इस गेंद को फील्ड करे, अंपायर का सिग्नल आप देखने पड़ेगा, लेग बाय का सिग्नल होता बा, 1 रन खाते के अंदर जुड़ रहा है। पहले ओवर के अंदर स्टार्ट गजब का था, दूसरे ओवर के अंदर अमूल भोसले ने 2 शिकार किए हैं और अभी भी अगर बात की जाए तो इस ओवर के अंदर फिलहाल में 2 रन आए हैं। आपने किए गए 2 शिकार और आपकी मेहनत नहीं जाएंगी बेकार। अमूल कह रहे गए इस टूर्नामेंट में रंग भरने के लिए हम भी है तैयार। इस ओवर की आखिरी गेंद लेकर अमूल भोसले तैयार, पावर प्ले की आखिरी गेंद, राइट अप ओवर द विकेट। शानदार के बल्ले के बीचों बीच मिड ऑफ के सर के ऊपर से सपवान गेंद का पीछा कर रहे, टप्पा करने के बाद 1 बाउंस 2 बाउंस, गेंद बाउंड्री के बाहर, बल्ले के बीचों बीच लगी गए, गेंद बाउंड्री के बाहर गए, दूधारी तलवार।
बात की बात की जाए तो मैदान के अंदर फिलहाल में आसिफ के बल्ले से चौबा निकला। मिड ऑफ पर सफवान बार्गिन खड़े थे, इनके सर के ऊपर से एक गजब का स्ट्रोक, कॉन्फिडेंस वाला स्ट्रोक था। देखिए मिड ऑफ के सर के ऊपर से गिरा, मिड ऑफ के खिलाड़ी पीछा कर रहे थे, इतना आसान नहीं था, सीधी जाकर गेंद बैनर पर लगी है। अभी भी 18 गेंदों का खेल बचा हुआ है। स्क्रीन के ऊपर आप देख रहे हैं 54 रनों की जरूरत है। यहां से मुझे एक ही गाना याद आ रहा है, साई रत्न एक बार फिर विदर्भ की जो टीम है उनके लिए अदनान जी का सबसे सुपरहिट गाना है, थोड़ा सा लिफ्ट करा दे, ऊपर की तरफ जाने की जरूरत है, उड़ी उड़ी जाए। क्या एक बार फिर आसमान की तरफ जाएंगे? आसमानी सफर करना होगा, हवाई सफर करना होगा, इस मैच में रंग लाना है तो एक बार फिर दे दनादन बल्लेबाजी करनी है। 18 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 54 रनों की जरूरत है। स्ट्राइकर गेंद पर जितिन, नॉन स्ट्राइक गेंद पर आसिफ को आप देख रहे हैं। 3 विकेट के नुकसान पर रन संख्या आप देख रहे हैं 2 ओवर के बाद 18 रन, 72 रनों का पीछा कर रहे हैं। सफवान गेंदबाजी करने के लिए आए हैं। पहली गेंद पटकी विकेट, बैक टू बॉलर कहते हुए सामने की तरफ खिलाड़ी है, टप्पा करने के बाद गेंद को फिट करते हुए लॉन्ग ऑफ बाउंड्री लेन पर खिलाड़ी अच्छी फील्डिंग, 1 रन के साथ रन संख्या में इजाफा। जितिन का स्ट्रोक कमाल का था मगर 1 रन से ज्यादा कुछ नहीं मिल रहा है। वक्त से पहले नसीब से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता, खिलाड़ी जी जान लगा रहे हैं। रन संख्या कुल मिलाकर 19 रन। ओवर की अगर बात की जाए तो तीसरा ओवर मैदान के अंदर चल रहा है, लंबे रनअप के साथ राइट अप ओवर द विकेट। शानदार गए, अक्रॉस द स्टंप चले गए थे, बड़ा स्ट्रोक करने की कोशिश, मिस टाइम स्ट्रोक है। 2 खिलाड़ी के बीच में, विकेट कीपर और गेंदबाज के बीचों बीच गेंद गिर रही है। प्रथमेश पवार शायद यही सोच रहे थे कि गेंदबाज आकर कैच लेंगे और गेंदबाज यही सोच रहे थे कि प्रथमेश पवार कैच बनाएंगे। इनके चेहरे की मुस्कुराहट यही बता रही है। रन संख्या कुल मिलाकर 20 रन, 3 विकेट के नुकसान पर पारी थोड़ी सी लड़खड़ाती हुई नजर आ रही है। बैटिंग करने वाली टीम स्ट्रगल कर रही है। विपरीत परिस्थिति का समय बल्लेबाजी करने वाली टीम के ऊपर है। विपरीत परिस्थिति में कुछ लोग टूट जाते हैं और कुछ लोग निखर कर भी आते हैं। निखरने का भी समय है, बिखरने का भी समय है। इस मैच के अंदर वापसी का बिल्कुल बजाना होगा। ओहो लाजवाब है, टप्पा अच्छा के, लाइन अच्छे के, उछाल देने के बाद थोड़ी सी गेंद एक बार फिर देखिए शानदार तरीके से पीछे की तरफ गेंद थी, उछाल देती हुई गेंद विकेट कीपर के दस्ताने में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है। सपवान कमाल का ओवर कर रहे हैं। 15 गेंदों का खेल बचा हुआ है। जीतने के लिए कुल मिलाकर इस मैच के अंदर अभी भी कुल मिलाकर 52 रनों की जरूरत है। पटकी भी गेंद एक बार फिर टप्पा करने के बाद उछाल लेती हुई गेंद विकेट कीपर के दस्ताने में। अग्नि परीक्षा बाउंसर से गए, ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी है, तीखी गेंदबाजी मैदान के अंदर है, कसावट भरी गेंदबाजी है, 6ठे 7वें स्टंप की तरफ गेंदबाजी कर रहे हैं, मौका नहीं दे रहे हैं। जितिन लगातार 2 गेंदों पर स्ट्रगल करते हुए नजर आए हैं। इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट, स्ट्रगल कर रहे थे, ऑन साइड की तरफ खेलते हुए गेंद एक बार फिर बाई स्ट्रोक की तरफ जारी है। खिलाड़ी वहां पर गए, अच्छी फील्डिंग मैदान के अंदर करते हुए। सपवान की बात की जाए तो क्लासिकल ओवर कर रहे, इस ओवर के अंदर ज्यादा रन नहीं दिए, 5 गेंदों में फिलहाल में 3 रन देने का काम सपवान ने किया है। 2 ओवर के समाप्ति के बाद 18 रन थे। पहले ओवर के अंदर सागर कामली ने 12 रन दिए, दूसरे ओवर के अंदर अमोल की बात की जाए तो इन्होंने 5 रन का ओवर किया था। लेग बाय का सिग्नल के साथ 1 रन आया था, कुल मिलाकर 18 बने थे। उसके बाद सपवान 5 गेंदों में 3 रन। क्लासिकल गेंदबाजी, स्ट्राइकिंग पर आसिफ तैयार, शानदार गए, बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे, पीछे नहीं जाना है, ज्यादा पीछे की तरफ जा रहे, पीछे जाओगे तो दुनिया कदम खींचेगी, आगे आओगे तो दुनिया नमस्कार, दुनिया सलाम करेगी। आगे आकर के ना है और जिंदगी में आगे आना हर कोई पसंद करता है। ओवर का खेल समाप्त होता है, 3 ओवर का खेल समाप्त। रन संख्या कुल मिलाकर 21, तीसरे ओवर के अंदर 3 रन आए। जीतने के लिए 12 गेंदे, 51 रन की जरूरत है। दिल्ली बहुत दूर है। एक गाने के साथ वापस आएंगे, हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ अमूल भी जुड़ रहे हैं। एक गाने के साथ वापस आते हैं। अपनी ओर से पहला टीम की ओर से चौथा ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अमोल कांगनी को आप देख रहे हो। गेंदबाजी करने के लिए नए गेंदबाज, प्रमुख गेंदबाज का इस्तेमाल इस मैच के अंदर होता हुआ। साहिर आप देख रहे हैं, जिगर सागी 11 रत्नागिरी 2 की टीम मैदान के अंदर नए गेंदबाज का इस्तेमाल। अमोल कांगने आए, पहली गेंद पर बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का तारा और एक विकेट गिरता बा मैदान के अंदर। चौथा झटका, चौथी सफलता लगती हुई। एक बार फिर बैक टू पवेलियन जितिन को जाना पड़ेगा। चौथा झटका लगता बा, कौन सफलता मिली है।
11 गेंदों का खेल बचा हुआ है, रन संख्या कुल मिलाकर 21 पर पूछे, यानी आपको अभी भी 51 रन बनाने हैं। आशु नए बल्लेबाज छठे नंबर पर आए, 4 विकेट के नुकसान पर, रन संख्या 21 रन, चौथा ओवर चल रहा है। अमूल कांगड़े ये भी काबिलियत वाले खिलाड़ी, स्टार कास्ट खिलाड़ी है, रत्नागिरी जिले के अंदर इनका भी नाम है। अमूल कांगड़े अपने बॉलिंग बार पर राइट अप ओवर द विकेट, शानदार है, बैकफुट पर जाकर कट करने की कोशिश है। टप्पा करने के बाद गेंद विकेट कीपर के दस्ताने में थोड़ी सी रफ्तार गए, लाइन बिल्कुल सही है, ठिकाना बिल्कुल सही है, गेंदबाजी बिल्कुल सही चल रही है। 10 गेंदों का खेल बचा हुआ है, जीतने के लिए कुल मिलाकर अभी भी 51 रन की जरूरत है। साई रत्न विदर्भ को मैच जीतना है, 51 रन बनाने हैं। शानदार है, शानदार है। सामने आशु जैसे खिलाड़ी है, मगर क्या गेंदबाजी चल रही है, नपितुली गेंदबाजी है, कसमत भरी गेंदबाजी है, सही लाइन और सही ठिकाने पर गेंदबाजी अमोल कांगड़े द्वारा। अभी भी 9 गेंदों का खेल शेष, जीतने के लिए इस मैच के अंदर 51 रनों की जरूरत है। इस ओवर की अगली गेंद राइट अप ओवर द विकेट, अक्रॉस द स्टंप चले गए थे, ऑन साइड की तरफ खेलना चाहते थे, इतना अच्छा टाइमिंग नहीं कर पाए, स्क्वायर लेग की तरफ गेंद ट्रैवल होते हुए। जब तक खिलाड़ी इस गेंद को फील्ड करे तब तक आसानी के साथ इस मैच के अंदर एक बार फिर देखिए विकेट के बीच में अच्छी दौड़ लगाई। रन संख्या कुल मिलाकर अब जाकर स्कोर कार्ड के ऊपर 22 पर पहुंची है। 8 गेंदों का खेल शेष है, 50 रनों की जरूरत है, अब जाकर छक्के और चौकों की जरूरत है। शानदार स्ट्रोक है, दमदार गए, एक बार फिर देखिए देर आए देरी से आए गए, क्या दुरुस्त आने वाले गए, सही समय पर सही छक्का, आसिफ के बल्ले से आता गेंद बाउंड्री के बाद 6 रन। के खिलाफ क्या गजब का स्ट्रोक, पुल का स्ट्रोक है, पुल है, पावर पुल है, दमदार है, शानदार है, वजनदार स्ट्रोक है। एक बार फिर वही स्ट्रोक खेलने की कोशिश, पीछे की तरफ चले गए थे, नो मैन लैंड में गेंद गिरती हुई। जब तक खिलाड़ी पीछे से आकर गेंद को फील्ड करे, थ्रो करे, तब तक 1 रन मुकम्मल किया। 4 ओवर का खेल मैदान के अंदर समाप्त होता हुआ। 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या कुल मिलाकर 29, लॉस ऑफ 4 विकेट। पारी की अगर बात की जाए तो 4 ओवर का खेल समाप्त है, आखिरी ओवर का खेल मैदान के अंदर बचा हुआ है। आज की रात का ये आखिरी मुकाबला है, दूसरा बड़ा है। एक छोटा सा ब्रेक, ब्रेक में गाना लेंगे, गाने के साथ गेंदे 43 की जरूरत है। कृष्णा सातपुते को हम देख रहे हैं गेंदबाजी करने के लिए आए हैं, मुस्कुरा रहे हैं। कमेंट्री बॉक्स से एक बार फिर हमने कृष्णा सातपुते का नाम लिया गेंदबाजी पर तो खुद मुस्कुरा रहे हैं। पहली गेंद लेकर कृष्णा तैयार, शानदार गेंद, जड़ में गेंद ऑन साइड की तरफ ड्राइव करते हुए नॉकआउट की तरफ गेंद जा रही है। एक बार फिर देखिए 1 रन मिलने वाला है। कार्य सम्राट आमदार चषक के अंदर बहुत कुछ हो रहा है। जिसने कृष्णा सातपुते को गेंदबाजी करते हुए नहीं देखा ना, वो आज देख लीजिए। कृष्णा सातपुते गेंदबाजी करने के लिए आए हैं। 5 गेंदे 42 रन की जरूरत है। ओवर द विकेट, पट की भी गेंदे, शानदार गेंदे, रफ्तार के साथ थोड़ी सी उछाल देते हुए एक बार फिर गेंद विकेट कीपर थोड़ा सा चकमा खा रहे हैं। और बल्लेबाज की बात कीजिए तो आशु कह रहे हैं मुझे कृष्णा के खिलाफ खेलना है, स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं। नॉन स्ट्राइक के जो खिलाड़ी है आसिफ वो चाह रहे थे कि मेरे पास स्ट्राइक आए। कृष्णा सातपुते इस ओवर की अगली गेंद, शानदार गेंद, कट कर दिया। एक बार फिर एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जा रही है, खिलाड़ी वहां पर मौजूद है। 1 रन से ज्यादा कुछ नहीं मिलने बना के मैच के अंदर औपचारिकता बचे हुए है, फॉर्मेलिटीज बचे हुए। 3 गेंदों का खेल बचा हुआ है, 41 रनों की जरूरत अभी भी है। बड़ी जीत एक बार फिर जिगर साई 11 रत्नागिरी 2 की आप देख रहे हैं, क्योंकि फिलहाल में 3 गेंदे 41 से इतना आसान नहीं है। प्रथमेश पवार विकेट के पीछे थोड़ा सा खराब विकेट की करते हुए 22 का सिग्नल आता हुआ। 4 रन तोहफे में मिले गए, 4 रन मिलने वाले हैं। आसिफ मैदान के अंदर कर रहे हैं। साई रत्न विदर्भ के आसिफ जो प्रारंभिक बल्लेबाज के रूप में आए थे, 1 छक्का 1 चौका इन्होंने लगाया गया है। ये भी अच्छी गेंद, ये भी अच्छी गेंद है। कृष्णा सातपुते बता रहे कि मैं सिर्फ बल्लेबाजी नहीं करना जानता हूं, मेरे पास गेंदबाजी का भी एक बार फिर क्षमता है और अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। पारी के शायद अब जाकर इस मैच के अंदर की आखिरी गेंद बचे हुए कृष्णा सातपुते ने कुल मिलाकर 5 गेंद की, 5 गेंदों के अंदर 6 रन देने का काम किया। 1 गेंद 37 रनों की जरूरत है। आखिरी गेंद शानदार गेंद है, ऑन साइड की तरफ गैप में खेलते हुए खिलाड़ी तेजी के साथ गेंद के नीचे आते हुए। इसी के साथ ये मैच जिगर साई 11 रत्नागिरी के पक्ष में जाता
मतलब इस मैच के अंदर जीत हासिल की और आज की रात के अंदर दावेदारी पेश करने वाली टीम जिगर साई 11 रत्नागिरी 2। कॉन्ग्रेचुलेशन, वेरी वेल डन, मैग्निफिसेंट, आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस। कॉन्ग्रेचुलेशन कृष्णा, आप आए और इस टूर्नामेंट में बाहर आए। कृष्णा मुस्कुरा रहे, शानदार। पहली मर्तबा लांजा वालों ने गेंदबाजी करते हुए देखी आपको, कमाल की गेंदबाजी करते हो। शायद ऐसा ना हो जाए बल्लेबाजी छोड़कर अब गेंदबाजी में नाम आए कृष्णा।